नमस्कार मंडळी. एकच नाही तर आज आपण बनवणार आहोत दोन जबरदस्त चिवडे. खास पातळ पोह्यांचा खमंग चिवडा आणि हलका कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा, तेही घरच्या घरी. कमी वेळात सोप्या पद्धतीने चहासोबत खायला, डब्यात द्यायला किंवा स्टोअर करून ठेवायला परफेक्ट. मी शेअर करणार आहे दोन्ही चिवड्यांचा खास मसाला आणि कुरकुरीत टिप्स. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण बनवतोय पातळ पोह्यांचा चिवडा, ज्यात आहे परफेक्ट गोड, तिखट आणि आंबट चव. बाजारात मिळणाऱ्या चिवड्यापेक्षा हा खूप जास्त टेस्टी लागतो आणि त्याचं सिक्रेट आहे होममेड मसाला. करायला हा चिवडा एकदम सोपा आहे आणि खायला म्हणाल तर अगदी भन्नाट कुरकुरीत लागतो. नमस्कार, मी अयोध्या आणि आज आपण बनवतोय घरगुती मसाला तयार करून कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा. चला रेसिपीला सुरुवात करूया. हा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे आपण घेतलेत अर्धा किलो पातळ पोहे. जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे आपण वापरतो त्यापेक्षा हे पोहे पातळ असतात. अर्धा किलो पातळ पोह्यांसाठी कापलेले थोडे काजू बदाम घेतले. त्यानंतर मनुका, कापलेली हिरवी मिरची घेतली. यानंतर छोटी वाटी फुटाण्याची डाळ घेतली, कढीपत्त्याची पानं घेतली, एक वाटी शेंगदाणे आणि नंतर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत. सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्वात पहिल्यांदा हे पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे. चाळून घेतल्यामुळे यात जो पोह्यांचा चुरा असतो तो वेगळा होतो. 2-3 बॅचेसमध्ये हे पोहे मी चाळून घेणार आहे. तर चाळल्यानंतर तुम्हाला मी खाली दाखवते. तर बघा, चाळल्यानंतर एकदम बारीक अशी पोह्याची पावडर खाली पडली आहे. तर पोहे आता सर्व अशाच प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचे. तर पोहे चाळून झाले की एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे. याच प्रकारे सर्व पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आणि परातीत काढून घ्यायचे. तर बघा, पोहे इथे चाळून झालेत. आता हे पोहे हलकेसे आपण भाजून घेणार आहोत. याऐवजी पोहे तुम्ही उन्हात जरा वेळ ठेवू शकता. आता कढईत बसतील तेवढे पोहे भाजण्यासाठी घालायचे, म्हणजे व्यवस्थित हलवले जातात. खूप जास्त पोहे भाजायचे नाही, हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे. पोहे थोडे जास्त असल्यामुळे 2 बॅचेसमध्ये हे मी पोहे भाजून घेणार आहे. खूप वेळ हे पोहे भाजायला लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटच लागतात. परत एका मोठ्या परातीमध्ये हे भाजलेले पोहे काढून घेतले आणि उरलेले पोहे पण असेच भाजून घ्यायचे. तर इथे पोहे भाजून झाले, जरा वेळ बाजूला ठेवूया. आता बाकीचं साहित्य आपल्याला तळून घ्यायचंय. त्यासाठी एका तळणीच्या कढईत बऱ्यापैकी तेल घालायचं. तेल छान मध्यम गरम झालं की पहिल्यांदा यात शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. छान असा लालसर रंग यायला हवा. शेंगदाणे तळून झाले. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर सुक्या खोबऱ्याचे काप अशाच प्रकारे तळून घ्यायचे. खोबरं तेलात पटकन तळलं जातं. मंद गॅसवर हलक्या तांबूस रंगावर कुरकुरीत खोबरं तळायचं. मस्त असं एकसारखं खोबरं तळलं गेलं, बाहेर काढून घेऊया. आता यामध्येच पुढे फुटाण्याची डाळ पण आपल्याला तळून घ्यायची आहे. तर ही डाळ अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे खूप जास्त याला तळायला वेळ लागत नाही. पटकन ही डाळ तळली जाते. डाळ तळली, आता काढून घेऊया. यानंतर तळायचे आहे बदामाचे काप आणि काजूचे काप. हे पण अगदी पटकन तळून होतात, फार जास्त वेळ लागत नाही. हलकासा याचा रंग बदलायला लागला की लगेचच याला काढून घ्यायचंय. काजू बदामाचे काप तळून झाले. आता मनुका तळून घ्यायचा आहे. तर मनुका तेलात घातल्यानंतर छान असा टम्म फुगला जातो, म्हणजे मनुका व्यवस्थित तळला गेलाय. याला पण इतर तळलेल्या साहित्यामध्ये काढून घेऊ. आता तळायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण तेलात छान असा खुळखुळ आवाज येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य तळताना वेळ घेऊन तळायचंय. यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जायला हवं. पदार्थ व्यवस्थित तळले नाही तर चिवडा लवकर मऊ पडतो. शेवटी सारख्याच पद्धतीने कापलेली हिरवी मिरची पण तळून घ्यायची. मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा. ही मिरची पण आता इतर तळलेल्या साहित्यात काढली. साहित्य तळून झालं. आता आपण मसाला बनवायला घेऊया. त्यासाठी मिक्सर जारमध्ये घेतली आहे 3 चमचे साखर, 1 चमचा हळद, 1 चमचा भाजलेले जिरे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा चाट मसाला, अगदी पाव चमचा लिंबू सत्व किंवा याऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण इथे घालू शकता. याने छान असा आंबट फ्लेवर येतो. आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बारीक पावडर करायची. तर बघा, घरगुती आपला चिवडा मसाला बनवून तयार झाला. बनवायला एकदम सोपा आहे. यामुळे चिवडा आपला परफेक्ट गोड, आंबट, तिखट लागतो.
आता भाजलेल्या पोह्यांमध्ये अगोदर तळून ठेवलेलं सर्व साहित्य आपल्याला घालायचं आहे। नंतर यामध्ये आपण तयार केलेला घरगुती चिवडा मसाला संपूर्ण घालायचा आहे। हे अगदी अर्धा किलो पोह्यांसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। सर्व मसाला आणि साहित्य घालून झालं की हलक्या हाताने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला असं वाटलं की तेल हळद कमी पडली आहे तर गरम तेलात हळद घालून यामध्ये टाकायची। याला छान मिसळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला सगळीकडे लागला पाहिजे। हे बघा, याला मी छान एकजीव केलंय, सर्व मस्त असं मिक्स झालंय। तुम्ही बघू शकता चिवड्याला कसला भारी रंग आलाय। पातळ पोह्यांचा चिवडा आपला तयार आहे। मस्त असा कुरकुरीत हा चिवडा झालाय। हा पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही एकदा बनवला तर 15 ते 20 दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। हा चिवडा एकदा बनवून ठेवला तर मुलांना टिफिनला देऊ शकता, मधल्या वेळेत खाण्यासाठी पण होतो आणि प्रवासात पण तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता। तर ही पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा। रेसिपी आवडली तर एक लाईक करा। यानंतर चिवड्याचा दुसरा एक प्रकार आपण बनवतोय तो म्हणजे खमंग कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा। चिवडा म्हटलं की सर्वांनाच आवडतो। हा चिवडा आपण साधारण 3 आठवड्यांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो आणि लागेल तेव्हा काढून खाऊ शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी लागणार आहे अर्धा किलो मुरमुरे। तर हे मुरमुरे मी पहिल्यांदा एका मोठ्या पसरट प्लेटमध्ये काढून घेतले। एकदा मुरमुऱ्यांमध्ये हात फिरवून निवडून घ्यायचे। हवे तर तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता। बारीक चुरा किंवा धूळ वगैरे असेल तर निघून जाते। हे मुरमुरे जरी आताच पॅकेटमधून काढले असले तरी मऊ पडतात। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पटकन सादळले जातात। त्यामुळे हे मुरमुरे आपण हलकेसे भाजून घेणार आहोत। यामुळे तयार होणारा चिवडा एकदम छान कुरकुरीत होतो आणि मऊ पडत नाही। गॅसवर आता कढईमध्ये हे सर्व मुरमुरे थोडे थोडे करून 2 ते 3 बॅचेसमध्ये हलकेसे गरम करून घ्यायचे। सर्व मुरमुरे गरम झाले की एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे, म्हणजे शेवटी चिवडा व्यवस्थित आपल्याला मोठ्या भांड्यात मिक्स करता येईल। आता कढईमध्ये तेल घालायचंय। तेल आता चांगलं गरम झालं की यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। शेंगदाणे तळत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। खूप मोठ्या आचेवर शेंगदाणे तळले तर त्याचा रंग पटकन बदलतो आणि ते कच्चेच राहतात। तर बघा, मस्त असे कुरकुरीत असे लालसर रंगावर आपले शेंगदाणे तळून झाले। आता यामध्ये घालायची फुटाण्याची डाळ। तर ही डाळ सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिट शेंगदाण्यांसोबत मंद आचेवर तळून घ्यायची। डाळ तळून झाली की नंतर यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। तर भरपूर असा कढीपत्ता इथे घालायचा आहे। तर कढीपत्ता सुद्धा 3 ते 4 मिनिट छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। कढीपत्ता छान असा तळला गेला। आता हे सर्व साहित्य आपलं तळून झालंय, हे आता आपण बाहेर काढून घेऊया। तर इथे एक प्लेट घेतलीये। सर्व तेलने तळून हे तळलेलं जिन्नस आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता हे तळलेले पदार्थ काढल्यानंतर जे खाली तेल राहिलंय त्यात आपल्याला फोडणी द्यायची। तर पहिल्यांदा यात 1 चमचा जिरे घातले। जिरे छान तडकल्यावर 2 चमचे लाल मिरची पावडर घातली। आता 1 चमचा हळद घातली आणि थोडासा हिंग घातला। 2 चमचे धना पावडर तसेच चवीनुसार मीठ घालायचे। आता मंद गॅसवर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे, कुठेही हे कच्चे राहायला नको। तर मसाले 3 ते 4 मिनिट आपल्याला तेलामध्ये परतत राहायचे, ज्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। आता मसाले छान परतून झाले की यामध्ये आपण मगाशी तळलेले डाळी, शेंगदाणे, कढीपत्ता घालायचा आहे। गॅस इथे आपल्याला कमीच ठेवून याला परत 2 ते 3 मिनिट चांगलं परतत राहायचंय, म्हणजे हा मसाला डाळ, शेंगदाणे, कढीपत्त्याला चांगला कोट होईल। तर बघा, हे छान असं मिसळून घेतलंय। मसाला आपला इथे तयार झाला। जे मुरमुरे आपण अगोदर हलकेसे गरम करून घेतले होते त्यामध्ये हा सर्व तयार मसाला घालायचा। मुरमुऱ्यांमध्ये हा मसाला चांगला एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट याला एकसारखं मिसळत राहिल्यावर सगळा मसाला मुरमुऱ्याला छान असा कोट होतो। तर तुम्ही इथे बघू शकता चिवडा आपला इथे छान असा मिक्स झालेला आहे। तर बघा, मस्त असा मुरमुऱ्यांचा कुरकुरीत खमंग चिवडा इथे तयार झाला। पूर्ण थंड झाला की चिवडा हवाबंद डबा किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचा। महिनाभर चिवडा असाच कुरकुरीत राहतो। आजच्या या दोन्ही चिवडा रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या? रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।